रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय पुन्हा चर्चेत आलेला आहे. तिकडे भुजबळांचे पालकमंत्री पद करा हे बघा, ऐका ना, गोगावले तिकडे बोलले की पालकमंत्री पद निश्चित आहे, ते मलाच मिळेल. रायगडचा पालकमंत्री ज्यावेळेस MLCचा विषय झाला त्यावेळेस गोगावलेंना द्यावं असं ठरलेलं होतं आणि मला वाटतं की ते शब्द पाळतील अशी मला खात्री आहे. नाशिकचं मला माहीत नाही, नाशिकचं नाही, पण मला पूर्णपणे रायगडचं माहीत आहे. पूल बंद आहे अद्याप त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं दुरुस्तीचं तो आज या ठिकाणी. हे बघा, माझं तर म्हणणं आहे की स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, वेळ पडली तर जेलमध्ये घालता आलं तर घातलं पाहिजे, असा विचाराचा मी माणूस आहे. कारण की हा पूल काही छोटा पूल नाही आहे, हा पूल देशाला जोडणारा पूल आहे, 4-5 राज्यांना जोडणारा पूल आहे. या पुलाच्या माध्यमातून जर अशी घटना घडत असेल तर अद्दल घडवली पाहिजे की याच्या पुढे देशामध्ये असा कोणीही कॉन्ट्रॅक्टर असू नये की ज्याने असं घाम काम करावं. मी पत्र दिलेलं आहे ऑलरेडी पूर्वी पण, आणि नियोजन बैठकीमध्ये आपण सगळेजण आहात. प्रत्येक वेळेस लोकांच्या तक्रारी त्यांच्या येत होत्या. आता तुम्ही माझ्या गावापासून जर गेला तर एकलखण्यापर्यंत जे सर्व्हिस रोड पाहिजे ते सुद्धा पूर्ण केलेलं नाही या लोकांनी. त्या तक्रारी करून सुद्धा यांना असं वाटतं की सेंट्रल आहे, आमचं कोण बघून घेईल, राज्याचं काय ऐकायचं, अशा पद्धतीची रग यांना आहे. मला तरी असं वाटतं की त्यांच्यावर कारवाई करण्याकरता मी शिफारस करेल. नव्यानं झाला पाहिजे, निश्चितपणाने घेऊ. आपल्या राज्याचे आहेत आणि त्यांनाही आम्ही आमच्या घरानं सांगू. तो कुठल्याच गोष्टींना जुमानत नाही. त्यांना या गोष्टींसाठी त्याच्यावर म्हणजे कोणाचा वरद असतंय की तो इतका निर्धास्त आहे. आपण त्याच्या वरद असताची गोष्ट करते. माझं म्हणणं असं आहे की एवढ्या पैसा सरकार खर्च करतं आणि तुम्ही जर लोकांच्या जीवाशी खेळत असाल तर मग तो कोणी असला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. दाद देत नाहीये, केंद्राचे असल्यामुळे महाराष्ट्राकडे ते दुर्लक्ष करतात. याविषयी आपण मग काय सबलेट हाच प्रकार मला कळला नाही. सबलेटचा अर्थ असा आहे की माती भरायची मुरुमाच्या ऐवजी त्यांनी काहीच कंडिशन पाळायच्या नाही. याचं माझं म्हणणं तेच आहे की स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि गुन्हा दाखल करावा. पुन्हा नव्याने केला पाहिजे असं वाटतं का? हो, 100%. बायपासची पाहणी केली आपण. हा धुळ्याहून नागपूरकडे जाणारा नॅशनल हायवे तरसोद जळगाव बायपास या ठिकाणी आहे आणि हा या पावसामुळे इतका वाईट पद्धतीने आता धसलेला आहे. म्हणजे हा आरोबी आहे, रेल्वेच्या वरून हा ब्रिज गेलेला आहे आणि रेल्वेचे पट्टी जर आपण सोडली, लाईन सोडली तर त्याच्या बाहेर जो आपण त्या ठिकाणी मुरुम टाकलेला असतो, त्याला सरफेस केलेला असतो, तर तो अतिशय वाईट पद्धतीने धसलेला आहे. या ठिकाणी ठेकेदारांचे माणसं आलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललो, त्याचे मालक अजून आलेले नाहीत, ते येतील. गडकरी साहेबांच्या कार्यालयाशी आमचा संपर्क आहे. गडकरी साहेबांच्या कानावर सगळी बातमी गेलेली आहे, माहिती दिली आहे, फोटोसुद्धा आम्ही पाठवलेले आहेत. पण या संदर्भामध्ये उद्या दिल्लीची टीम या ठिकाणी येते, जे एक्सपर्ट आहेत त्यातले ते या ठिकाणी येत आहेत आणि ते पाहणी करून नंतर काय असेल कारवाई ते केली जाईल. पण मला वाटतं अतिशय विषय गंभीर आहे, अतिशय गंभीर विषय या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ब्रिजवर थोडाफार पाऊस पडला, म्हणजे काही फारही पाऊस तर मी असं म्हणेल, पाऊस आम्ही कालेक पाडलेले आहेत. आता आम्ही कोकणातला पाऊस पडला, पालघरला पाहिलं, रायगड पण छोटासुद्धा पूल 2-5 कोटीचा धसलेला नाही. पण ज्या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माती धसलेली आहे, हा अतिशय गंभीर आहे. माननीय गडकरी साहेबांच्या कानावर मी सर्व टाकलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जर कडक ॲक्शन आपण त्या ठिकाणी घेऊ, पण मोठी दुर्घटना टळली असे म्हणायला हरकत नाही. अन्यथा या ठिकाणी वाहनं चालले असताना जर असं झालं असतं तर मला वाटतं मोठी दुर्घटना या ठिकाणी झाली असती. पण या संदर्भामध्ये तर आम्ही सर्वजण, म्हणजे मी बाहेरगावी होतो, रात्री नाशिकहून आलो, गुलाब पण या ठिकाणी बाहेर आम्ही आज ठिकाणी काढलो, राजू मामा इथले आमदार आहेत, आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. पण कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये ठेकेदारावर मग त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याच्यावर कारवाई करा. कारण एक ठेकेदार काम घेतो, दुसऱ्याला सबलेट करतो, तो तिसऱ्याला सबलेट करतो, अशा पद्धतीने काम चाललेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही गडकरी साहेबांकडे केलेली आहे. एकीकडे बघायला गेलं तर रस्त्याचे जे चाऱ्या ज्या आहेत त्या दिसू नको त्याकरता या ठिकाणी नाही. या संदर्भामध्ये आपल्या इथल्या खासदार स्मिताताई वाघ यांनी वारंवार तक्रार केली आहे. ठेकेदाराला सुद्धा वॉर्निंग दिली होती, गडकरी साहेबांकडे सुद्धा पत्र देऊन त्यांनी तक्रार केलेली आहे. पण ठेकेदाराला वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने काम केलं, अतिशय चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे. मला वाटतं त्यामुळे सगळी माती धसलेली आहे. मला वाटतं गडकरी साहेब या बाबतीमध्ये त्यांनी गांभीर्याने विषय घेतलेला आहे आणि ते ठेकेदारावर अतिशय कठोर कारवाई, कडक कारवाई करतील. एक मिनिट, एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा एवढा मोठा गंभीर विषय आहे. रेल्वेचे हजारो गाड्या जातात म्हणजे रोज, हा पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा याच्यात झाली असती. असं असताना लोकप्रतिनिधी हाताशे, लोकप्रशासन हाताशे, ह्या अशा प्रकारच्या जे कामं होत असतात ती गंभीर गोष्ट आहे. मला वाटतं आरोबी जो आहे, रेल्वे लाईन आहे, रेल्वे लाईनच्या वरतून
जो पूल गेला त्याला काही झालेलं नाही आहे, पण जिथून आपण मातीचा भराव टाकतो खाली उतरायसाठी दोन्ही बाजूने, कारण हा मोठा हायवे, नॅशनल हायवे आहे मोठा, आणि त्या ठिकाणी ही माती धसलेली आहे. रेल्वेच्या वरून जो ब्रिज गेलेला आहे त्याला कुठेही धक्का नाही आहे किंवा त्याला कुठेही डॅमेज नाही आहे, पण माती धसल्यामुळे, आणि त्यात विशेष करून मला असं वाटतं काळी माती त्यांनी टाकलेली आहे, मुरुम टाकलेलं दिसत नाही, तरी बघू सगळं तपासणी होईल खोदल्यावर त्या ठिकाणी, पण ही काळी माती टाकल्यामुळे मला असं वाटतं हा पुढचा भराव जो आहे हा धसलेला आहे, पण रेल्वेला कुठेही डॅमेज नाही आहे किंवा रेल्वेच्या वरती जो पूल गेलेला आहे तो कुठेही डॅमेज झालेला नाही, सुदैवाने. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.